नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट येथील जुन्या काळातील श्री कुरण महालक्ष्मी थंडी यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी। अक्कलकोट सोलापूर रोडवरील जुन्या काळातील श्री कुरण महालक्ष्मी थंडी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाली। कुरण महालक्ष्मी वीरशैव लिंगायत गवळी समाज व गवळी व्यावसायिक समितीच्या वतीने आषाढी थंडी यात्रा दिनांक 26 जुलै रोजी शुक्रवारी पहाटे महालक्ष्मीला अभिषेक घालून पूजा महाआरती करण्यात आली। अक्कलकोट शहरातून दुपारी सुवासिनींची कलश पूजन मुरलीधर मंदिरापासून ते सोलापूर कुरण महालक्ष्मी मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पूजा करून कलश मिरवणूक काढण्यात आली। दुपारी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हशी पळविण्याचा कार्यक्रम पार पडला। सकाळी 10 ते सायंकाळपर्यंत हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। देवी भक्त पोतराजांच्या खेळाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते। यावेळी अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, महेश हिंडोळे, बसवराज माशाळे, यशवंत धोंगडे, मिलन कल्याण शेट्टी, सुनील बंडगर, अविनाश मडिखांबे, संतोष पराणे, योगेश पवार, शिवशरण वाले, ननू कोरबू, लखन झंपले आदींसह अक्कलकोट शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आदींनी श्री कुरण महालक्ष्मीचे दर्शन घेतले। यात्रा यशस्वी करण्यासाठी निवृत्त प्राध्यापक किसन झिपरे, संयोजक कांत झिपरे, संजय भास्कर, भीमा मलवे, दीपक साळुंखे, संजय भागानगरे, प्रशांत कटारे आदींसह गवळी समाजातील महिला व पुरुषांनी परिश्रम घेतले। या यात्रेसाठी सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानचे प्रशिक्षक धनराज भुजबळ व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। दोन मिनिट